मग वीकेंडचा फायदा घेतला जातो, मतदानाला सुट्टीचा दिवस बघितला जातो आणि कुठेतरी पर्यटनाकरता लोक जातात। या सर्व प्रवृत्तीचा या निमित्तानं कुठेतरी पुनर्विचार सर्वांनी करावा आणि 100% मतदान आपलं कसं होईल या भूमिकेतून आपल्या समाजाला आणि देशाला पुढे घेऊन गेलं पाहिजे। आज केरळचे जे माणसं आहेत ही जगभरात पसरलेली आहेत, केवळ मुंबई महाराष्ट्रात नाही तरी सर्वदूर पसरलेली आहे आणि केरळचा माणूस मतदानाला केरळला जातो। केरळचा माणूस पोटा पाण्याच्या निमित्ताने कुठे राहत असेल जात असेल, मात्र आपलं मतदान जे आहे हे गावाकडे ठेवतो आणि ते नुसतं ठेवत नाही शोभेचं, तो मतदानाला जातो। गल्फ कंट्रीज ज्या आहेत, आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केरळची माणसं आहेत आणि आखातात अडकून पडलेली केरळच्या माणसं आज या निवडणुकींच्या आणि लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये सणामध्ये सहभागी होत शकत नाही, याबद्दल ते तिकडे हळहळ कुठेतरी व्यक्त करतायत। तर हा जो पॅटर्न आहे या पॅटर्नला मी हार्दिक स्वरूपाच्या शुभेच्छा या निमित्ताने या ठिकाणी देत आहे। पण तिकडे सुद्धा केरळमध्ये जरी प्रचार असेल, इथे सुद्धा पोटनिवडणूक आहे बारामतीची आणि तिथे तुम्ही उमेदवार दिलाय, त्याच्यामुळे वादविवाद सुरू झाले। नाही, वाद कुठलाही नाही। मी आधी आपल्याला सांगितल्यानुसार हा लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या उत्सवात सणामध्ये जी सुचिता आहे त्या सुचितेच्या अनुषंगाने जर कोणी पुढे जात असेल तर त्यामध्ये वाद व्हायचं काही कारण नाही। पार्थ पवार असं म्हणतात की काँग्रेसचा आता कुठेतरी डाऊनफॉल सुरू झालेला आहे, आपल्या प्रदेशकडून देखील उत्तर देण्यात आलं। मुळात अशा पद्धतीची परिस्थिती आहे का आणि त्यांच्या या वक्तव्याकडे कसं पाहत आहे? तर आता मुद्दा परिपक्वतेचा आलेला आहे, त्यामुळे या विधानाच्या अनुषंगानं न बोललेलं बळं यथावकाश त्याच्यावर जरूर मी योग्य ती टिप्पणी करेल। सुनेत्रा पवारांचा आपल्याला फोन आला होता माघारी घेण्यासंदर्भात, काल आपण तिथे गेला नव्हता। तुर्तास मी केरळला काल आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे। महाराष्ट्राचे प्रभारी जे आहेत रमेश चेन्निथलाजी हे स्वतः निवडणूक लढत आहेत, काही त्या ठिकाणी आमचे नेते आणि मित्रमंडळी लढत असल्यामुळे मी 2 दिवस 5 आणि 6 हे दोन्ही दिवस तिकडे होतो। या संदर्भात मी लवकरच पक्षाची जी भूमिका आहे ती मी आपल्या सगळ्यांसमोर विशद करेल। तुर्तास मतदार जो आहे केरळला चाललेला आहे आणि तो ज्या पद्धतीने चालला आहे त्याबद्दल या ठिकाणी मी समाधानाने आनंद व्यक्त करतो आणि सर्व मतदारांनी आपला हक्क याच स्वरूपामध्ये हा बजावला पाहिजे, ही देखील या निमित्ताने मी अनुरोधाने आवाहन करतो। परिपक्वतेचा मुद्दा समोर करत तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे। निवडणुकीमध्ये आता काँग्रेस लढणार आहे का, किंवा पुन्हा त्यांच्याकडून जर फोन आला विनंती आली तर विचार होईल का? तुर्तास केरळचा मतदान हा आपल्या गावाकडे जात असताना त्याला प्रवास सुखाचा त्याचा हो, शांततेचा हो, ही शुभेच्छा आणि या गाडीला झेंडी दाखवायसाठी आलेलो आहे। या संदर्भातच लवकरच मी पक्षाची भूमिका ही विशद करेन।